बघा कशी तरी आईस्क्रीम. अरे वा, तू केलीस का? अरे अरे घे, घे, घे. आम्ही दोघांनी केली. हो, दोघांनी केली. सांग मला कशी झाली. फुटी फुटी आहे. पण त्यात ठीक आहे. मस्त कशी आहे जॉय? एक नंबर आवडली. एकदम छानच झाली. अरे रुको ज़रा, लेट अस स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. सो हॅलो शीमर्स अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा आहे आपला फूड ब्लॉग. मोर ओव्हर इट इज होम मेड रेसिपी ब्लॉग. सगळ्यात पहिले आपण आपल्या दोन्ही सुरांना व्यवस्थित धार लावून घेऊया, कारण की आपले शस्त्र आणि अस्त्र नेहमी व्यवस्थित पाहिजेत. आज आपण बनवणार आहोत फणसाची एकदम फ्रेश आईस्क्रीम विदाऊट एनी ॲडेड केमिकल. काय कापायचं आहे? जॅकफ्रूट. जॅकफ्रूट. लेट्स गेट स्टार्टेड. हाय फाय. अराऊंड 5 किलोचा हा फणस आहे आणि तो कापण्यासाठी आपण व्यवस्थितपणे पेपर अंतरलेला आहे आणि दोन्ही हाताला आणि सुऱ्यांना चांगल्यापैकी तेल लावून घ्या, कारण की फणसाचं चीक लागलं की ते काढायला फार मेहनत लागते. तो लेट्स स्टार्ट. हा फणस आपण 3 पार्टमध्ये कट करणार आहोत. सगळ्यात पहिले फणसाचे 2 तुकडे केलेले आहेत, म्हणजे मधून एक मोठी चीर पाडलेली आहे. त्याच्यानंतर खोडाकडचा पार्ट आणि त्याच्यानंतर मधला पार्ट, असे 3 पार्ट आपण ह्याचे करणार आहोत. फणस एकदम पिकलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि हा बरका फणस आहे. खोडाकडचा भाग मी ऑलरेडी कट करून काढून ठेवलेला आहे. हा जो पार्ट आहे फणसाचा, फर्स्ट हाफ ऑफ द फणस, त्याच्यामधला जो गोलाकार भाग असतो त्याला कोया किंवा कोर म्हणतात, आणि सगळे फणसाचे गरे हे ह्याच्याशी कनेक्टेड असतात. तर तुम्ही हा पर्टिक्युलर पार्ट जर व्यवस्थित कट करून काढला तर देन रेस्ट ऑफ युअर जॉब इज व्हेरी इझी. लेट मी टेल यू, फणस कापण्यामध्ये मी एक्सपर्ट नाही आहे. मला जसं जमतं, जी प्रोसेस मला इझी जाते ते मी इथे तुम्हाला सांगते आहे. तर पहिल्या पार्टमधले फणसाचे गरे आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, एक नाही म्हटलं तरी 30 एक गरे आपले निघालेले आहेत. आता आपण राहिलेला सेकंड हाफ ऑफ द फणसाचा पार्ट घेऊया कट करण्यासाठी. टेक्निक इज अगेन सेम. या पार्टच्या एकदम सेंटरला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. राहिलेला थर्ड पार्ट आपण बाजूला ठेवू आणि सेकंड पार्टचा कोया आणि कोर पुन्हा जसा पहिल्या पार्टचं कट केलं होतं तसंच इथे सुद्धा काढून घेऊया. सो दिस वे इट वुड बी व्हेरी इझी फॉर अस टू कट द फणस, आणि प्रॉपरली गरे फार कमी ताकद लावून आपल्याला क्लीन गरे मिळतात. आता तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने गरे सगळे क्लीन करून ठेवलेले आहेत. फणसाचे 2 प्रकार येतात, एक येतो कापा आणि एक येतो बरका. आता ओळखायचं कसं? बाहेरून तर तुम्हाला कळत नाही की गरे कुठल्या टाईपचे आहेत. एकदम इझी टेक्निक आहे. जर फणसाची साल, त्याच्यावरती असलेले काटे हे लांब लांब असतील आणि बुटके असतील, म्हणजे तो फणस बेसिकली कापा फणस आहे. आणि जर का हे काटे जवळजवळ लांब आणि अंकुचीदार असतील तर तो बरका फणस आहे. बरका फणस म्हणजे शेंबड्या फणस, तो कुणालाही आवडत नाही. तर आत्ता हे सगळे चारखंड आपण एकत्र करून ठेवूया आणि संध्याकाळी आपण हे गोमातेला देऊयात. असं म्हणतात की चारखंड खाल्ल्यानंतर गोमातेचं दूध हे चांगलं येतं. फणस कापणं हे अत्यंत मेहनतीचं काम आहे, आय अग्री, पण त्याच्यासाठी काय MSc करावी लागत नाही. सो द फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. गोडसर पिवळे धमक फणसाचे गरे आणि ह्याचा पसरलेला घरभर वास, म्हणजे तोंडाला पाणीच पाणी सुटलेलं आहे. आपण हे गरे आता स्टोरेजसाठी ठेवूयात. माझ्याकडे सगळे स्टीलचे कंटेनर आहेत आणि ते सुद्धा एअरटाईट डब्बे आहेत. आय प्रेफर स्टील ओव्हर द प्लास्टिक. तो जेवढे आपल्याला आईस्क्रीमसाठी लागतात तेवढे आपण बाजूला काढून ठेवूयात आणि बाकी जे आहेत ते आपण मस्तपैकी एअरटाईट डब्यामध्ये स्टोरेजसाठी ठेवून देऊयात. लेट अस स्टार्ट अवर रेसिपी नाऊ. ओव्हरऑल रेसिपीसाठी आपल्याला नाही म्हटलं तरी 35 ते 40 गरे लागणार आहेत. गऱ्याच्या साईजनुसार तुम्ही त्याची क्वांटिटी ठरवू शकता. तर ह्याला क्लीन कसं करायचं? एकदम सिम्पल आहे. फणसाचा गरा घ्यायचा, मध्ये काप द्यायचा त्याला. ते झाल्यानंतर तुम्हाला इझिली बी काढता येते आणि बीच्या अवतीभोवती एक पातळ आवरण असतं, ते सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. ते ठेवू नका किंवा ते मिक्सरमध्ये सुद्धा टाकू नका, कारण त्याच्यामुळे तो थोडासा कडवटपणा येतो. बरं, बिया जपून ठेवा, कारण यांची भाजीसुद्धा होते किंवा तुम्ही मीठ टाकून यांना उकडूनसुद्धा खाऊ शकता. मी इथे एक 10-15 गरे घेतलेले आहेत आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करणार आहोत. हे तुकडे आपण गार्निशिंगसाठी ॲज वेल ॲज जी आपण फणसाच्या गऱ्यांची प्युरी बनवणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट टाकणार आहोत. राहिलेले जे गरे आहेत ते मिक्सरमध्ये टाकून त्याची आपण एक स्मूथ प्युरी बनवून घेणार आहोत. हवं असल्यास तुम्ही थोडंसं केशर किंवा वेलदोडे पण टाकू शकता, पण मी आज फक्त फणसाचा नैसर्गिक स्वाद ठेवणार आहे.
यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. 1 ते 2 वेळा मिक्सर तुम्ही फिरवलात की एकदम स्मूथ प्युरी बनते. आपण ही आईस्क्रीम पूर्णतः ऑथेंटिक आणि नॅचरल बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी इथे घेतलेली आहे फ्रेश क्रीम. काल जे म्हशीचं दूध मी तापवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यावरती ही साई जमा झालेली आहे. तर बाहेरसुद्धा तुम्हाला फ्रेश क्रीम मिळते किंवा लोक कंडेन्स मिल्कसुद्धा वापरतात. यानंतर आपण ॲड करणार आहोत प्युअर मध. ही मध मी एका एक्झिबिशनमधून घेतली होती. आता या दोन्ही गोष्टी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्सिंगसाठी मी हँड मिक्सरचा सुद्धा वापर करणार आहे. त्याच्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. आता तुम्ही बघू शकता जेवढं तुम्ही प्रॉपरली त्याचं मिक्सिंग कराल तेवढंच ते मिश्रण फ्लफी बनतं आणि त्याला फेस येतो. सो बेसिकली तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही थोडंसं मिल्कसुद्धा ॲड करू शकता. प्रियांशला हे काम फार आवडतं. आता मिक्सिंग होतानाच आपण त्याच्यामध्ये फणसाची जी प्युरी होती ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. एक नाही म्हटलं तरी 6 ते 7 मिनटं तुम्हाला हे मिक्सिंग करत राहायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे जो मिश्रण आहे ते एकदम फ्लफी बनतं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये फणसाचे बारीक कापलेले तुकडे टाकणार आहोत. आईस्क्रीम बनवायचे ना आपल्याला. पुन्हा 1 ते 2 वेळा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे. पौष्टिक आणि गार्निशिंगसाठी आपण इथे बदाम वापरणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर काजू, पिस्ता जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही टाकू शकता. एकदम ऑप्शनल आहे. मला आवडतात म्हणून मी टाकते. वी आर ऑलमोस्ट देअर. आता हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते आपण 2 काचेच्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवणार आहोत. 2 यासाठी की एक आपण लगेच काढून खाऊ शकतो आणि दुसरं जर तुम्हाला 1-2 दिवस पुरवून आईस्क्रीम खायची आहे किंवा क्वांटिटी जास्त झाली तर दुसरा डब्बा तुम्ही ॲजच ठेवू शकता. एअरटाईट डब्यामध्ये ह्या आईस्क्रीमचा जो नॅचरल स्वाद आहे तो ॲज इज राहतो. जर तुम्ही कुठलाही साधा डब्बा घेतलात विदाऊट झाकणवाला किंवा ॲज इज ठेवलात तर ते बर्फासारखं आईस्क्रीम लागतं. सो दॅट्स द रिझन एअरटाईट काचेचा डब्बा. आता गार्निशिंगसाठी आपण बारीक केलेले बदाम आणि बारीक केलेले फणसाचे तुकडे. बरं, बिफोर आय फॉरगेट, जे कोणी आपले ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन आला असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आपल्या चॅनलला ग्रो करायला नक्कीच मदत करा आणि तुमची रेसिपी कशी बनती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता या दोन्ही डब्यांना व्यवस्थित आपण झाकण लावूयात आणि फ्रीजमध्ये ठेवूयात, फ्रीझरमध्ये ठेवूयात इनफॅक्ट फॉर अराउंड 6 to 10 hours. किती वेळ लागेल प्रियांश आईस्क्रीम व्हायला? 2 तास. 2 तास. चलो लेट्स वेट फॉर 2 hours. आमच्याकडे पेशन्सची फार कमतरता आहे. विदिन 1.5 तास, मॅक्सिमम 1.5 तास वी कुड वेट. आणि आता आम्ही फ्रीजर उघडलेला आहे. बघूयात कशी झालेली आहे आपली 1.5 तासानंतरची आईस्क्रीम. बेसिकली अनूप आणि प्रियांश या दोघांना पण आईस्क्रीमसारखी खाण्यापेक्षा ती रबडीसारखी खाण्यात जास्त मजा येते. सो बोथ ऑफ देम आर लाईक की नाही घेऊयात आपण आईस्क्रीम खाऊन. सो बघूयात आता कशी बनते आपली आईस्क्रीम. आत्ताची जी आईस्क्रीमची स्टेट आहे ना ती बर्फ पण नाही आहे, आईस्क्रीमसुद्धा नाही आहे आणि लिक्विडसुद्धा नाही आहे. तर अशीच आपण सर्व करणार आहोत. मी एक माझ्याकडे जो डाव आहे तो घेतलेला आहे, त्याला थोडंसं पाणी लावलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी या कंटेनरमधून आईस्क्रीम काढून घेते आईस्क्रीम बाउलमध्ये. यावरती ठेवूयात हे 2 बदामाचे काप, जस्ट टू शो इट ॲज अ हार्ट. Then let us have a ice cream spoon. प्रियांश आईस्क्रीम इज रेडी. चल इथे बघ. मस्त आवडली. चल घे आता. अरे डिश घेऊन जा. डिश घे. नाऊ लेट अस ओपन अवर आईस्क्रीम आफ्टर 6 hours. आत्ता आला सगळ्यात आवडता क्षण.
फणसाचं आईस्क्रीम तयार आहे. बघा किती छान गोठलं आहे आणि रंग तर पहा अगदी नैसर्गिक पिवळसर. चव सांगायची तर फणसाच्या रसाचा थेट थंडावलेला आनंद. एकदा नक्की करून बघा. आपला दुसरा डब्बासुद्धा अशाच पद्धतीने रेडी आहे. मी जस्ट तुम्हाला दाखवते आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फणसप्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच हटके रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण चव इथे आहे, पारंपरिकताही आहे आणि आहे आपल्या मातीतली गोष्ट. सो विथ दॅट नोट, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशीच नवीन नवीन रेसिपी ट्राय करत राहा. थँक्यू सो मच अँड सी यू सून.